गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज छानपैकी पुलाव करणार आहे आणि पुलाव करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. खूप जण अगदी झटपट अशा पद्धतीने पुलाव करतात, म्हणजे कुकरमध्ये करतात आणि पुलाव करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. पण मी ज्या पद्धतीने पुलाव करते तर मी तुम्हाला आज माझी पद्धत म्हणजे मी ज्या पद्धतीने मी पुलाव करते ती रेसिपी मी तुमच्या जोडीला शेअर करणार आहे. तर मग वाट कसली बघताय, चला पटापट किचनमध्ये आणि पटापट सुरुवात करूया आणि खूप छान मस्त, खूप टेस्टी आणि चमचमीत आणि सगळ्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडेल असा आपण आज पुलाव करणार आहोत. चला पटापट. तर मी इथे किचनमध्ये आलेली आहे आणि जेव्हा मी किचनमध्ये एंट्री करते ना तेव्हा मला पहिलं गणपती बाप्पांचं दर्शन घडतं आणि मग त्यानंतर मी ओट्याजवळ गेली की आधी अन्नपूर्णा मातेचं नामस्मरण करते आणि त्यानंतर मी जेवणाला सुरुवात करते. आणि मग त्यानंतर तुम्ही बघा आपलं जे जेवण आहे एवढं चविष्ट बनतं ना, म्हणजे खूप टेस्टी असं बनतं. घरातले सगळेजण पोट भरून खातात, इवन बोट चाटून पुसून खातात. एवढं छान जेवण झालेलं असतं. आज पुलाव करणार आहे. तर पुलाव करण्यासाठी मी इथे हा दावत पुलाव बासमती राईस घेतलेला आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जर तुम्हाला ना म्हणजे पुलाव करायचा असेल किंवा बिर्याणी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही एकतर दावत बिर्याणी बासमती राईस वापरा किंवा आपला जो बिर्याणी बासमती राईससुद्धा भेटतो. तुम्ही जर दुकानात जाऊन विचारलं की बिर्याणी बासमती राईस आहे का, ते तुम्हाला नक्की देतील. कारण बिर्याणी बासमती राईस थोडा वेगळा असतो. आपला जो बासमती राईस आहे ना त्यापेक्षा बिर्याणी बासमती राईस वेगळा असतो. आणि किंवा तुम्ही दावत बासमती राईससुद्धा घेऊ शकतात. आता हे जे तांदूळ आहेत तर इथे मी 250 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजे पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत. तर हे जे बासमती राईस आहे हा 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी अशी मोठी कढई घेतलेली आहे, थोडी अगळ-पगळ. तर तेल गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये जिरं राई ॲड करायचं आहे आणि इथे आपण जो तांदूळ धुवून घेतला होता 2 ते 3 पाण्यामध्ये तो ॲड करायचा आहे, म्हणजे बासमती राईस ॲड करायचा आहे. छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे. त्याचबरोबर इथे मी व्हेजिटेबल मॅगी क्यूब ॲड करणार आहे. आता ही जी मॅगी क्यूब आहे तर ही डीमार्टमध्ये भेटते, सगळ्यांनाच माहिती आहे. तर ही जी मॅगी क्यूब आहे तर ही आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. आणि ही जी मॅगी क्यूब आहे तर आपल्या जेही काही व्हेजिटेबल भाज्या किंवा ही जी मॅगी क्यूब आहे ना ही खरं म्हणजे राईससाठी बनलेली आहे. राईसचा कुठलाही प्रकार असो तर तुम्ही त्यामध्ये हे मॅगी क्यूब वापरू शकतात. मॅगी क्यूब ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता इथे मी फक्त 250 ग्रॅम तांदळासाठी मी फक्त इथे 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. पाण्याचा जास्त वापर करू नका, पाणी खूपच कमी वापरा, म्हणजे कमी ॲड करा. आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त अशी उकळी आणून द्यायची आहे. इथे मी गाजर, फरसबी आणि पनीर घेतलेला, या भाज्यासुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपल्या भाताला छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि बऱ्यापैकी असं पाणी आटलेलं आहे. थोडं पाणी ना राईसमध्ये राहून द्यायचं आहे आपल्याला. हे बघा थोडं पाणी आहे. आता काय करायचं आहे माहिती आहे का, गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती 5 ते 7 मिनटं हा तांदूळ होऊन द्यायचा आहे.
तर इथे 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. झाकण काढायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान मस्त आपला हा जो जिरा राईस आहे मोकळा असा झालेला आहे. आता हा जो बासमती राईस आहे ना हा 19% शिजलेला आहे. कढईतून छान मस्त अशी वाफ बाहेर पडते. आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि हा जो राईस आहे छान मस्त हलक्या हाताने वर खाली करून घ्यायचा आहे. झाकण ठेवायचं आहे आणि जी कढईमध्ये जी वाफ आहे त्या वाफेमध्ये जो राईस आहे तो पूर्णपणे स्टीम होतो, म्हणजे पूर्णपणे शिजतो. गॅस बंद करायचा आहे. 10 ते 15 मिनटं असा आपला हा राईस असाच साईडला ठेवून द्यायचा आहे किंवा तुम्ही शेगडीवरती म्हणजे गॅसवरती तुम्ही ठेवू शकता. आता इथे आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहेत. इथे मी पनीर घेतलेला आहे. हा जो पनीर आहे तर फ्राय पॅनमध्ये तूप ॲड करायचं आहे. तूप मेल्ट करून घ्यायचं आहे. सगळीकडे छान मस्त पसरवून घ्यायचं आहे तूप आणि म्हणजे स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पनीर ॲड करून तो पनीर छान मस्त असं आपल्याला दोन्ही साईडून छान मस्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. आणि मग त्यानंतर इथे मी पनीरचे अगदी स्क्वेअर साईजमध्ये छोटे छोटे असे तुकडे मी करून घेतलेले आहेत. तर आता आपण पुलाव करतो आहे. तर पुलाव करताना आपल्याला छान मस्त एक सिक्रेट मसाला करायचा आहे. तर हा जो सिक्रेट मसाला आहे ना याच्यानेच पुलावला छान मस्त चव येऊन जाते. इथे मी आलं लसूण ॲड केलेलं आहे. इथे मी आगरी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे, तीसुद्धा 2 चमचे. त्यानंतर 5 ते 6 चमचे पाणी ॲड करायचं आहे. छान मस्त आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे झाकण लावून. तर इथे आपला हा जो मसाला आहे छान मस्त तयार झालेला आहे. मग आता काय, तर आता आपण पुलाव फोडणीला देऊया. हा अशा पद्धतीने अगदी झटपट असा पुलाव तयार होतो, पण खूप टेस्टी असा लागतो. झाकण काढून घेऊया. 15 मिनटं झालेली आहेत. आपला हा जो राईस आहे छान मस्त असा मोकळा झालेला आहे. हा जो राईस आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता ह्याच कढईमध्ये हा जो पुलाव आहे आपण फोडणीला देऊया. तर मी ऑइल ॲड केलेलं आहे आणि इथे मी फ्रोझन वाटाणेसुद्धा घेतलेले आहे. कढईमध्ये ऑइल ॲड करून तो गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या सगळ्याच भाज्या ॲड करायच्या आहेत, म्हणजे गाजर, फरसबी आणि फ्रोझन वाटाणे. आणि त्यानंतर छान मस्त फ्राय करायच्या आहेत. आणि इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड करून छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 7 ते 8 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत त्या हरट कच्च्या शिजून घ्यायच्या आहेत. आणि पुलाव करताना तुम्हाला ज्याही भाज्या आवडतात त्या तुम्ही ॲड करू शकतात. आता माझ्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल होत्या मी तेवढ्याच घेतलेल्या आहेत. इथे अगदी 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. आपला हा जो सिक्रेट मसाला आहे ना हा त्यामध्ये ॲड करायचा आहे. ॲड करून छान मस्त व्यवस्थित ह्या भाज्या त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि पुन्हा काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनटं झालेले आहेत. आपण जो जिरा राईस करून घेतला होता ना तो आता कढईमध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर आपण जे पनीर फ्राय करून घेतला होता तो सुद्धा ॲड करायचा आहे. आणि छान सगळं व्यवस्थित हलक्या हाताने छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला अजून एकदा एक गोष्ट सांगेल की ॲक्च्युली माझा खोकला आहे ना अजून बरा झाला नाही आहे. तर ना मी माझा आवाज रेकॉर्ड करते तर मला खूप खोकला येतो आहे. तर ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीने छान मस्त हे फ्राय करून घ्यायचं आहे सगळं. तर इथे अशा पद्धतीने आपला हा अगदी झटपट पण खूप टेस्टी असा पुलाव तयार झालेला आहे.
तर तुम्ही बघितलं असेल मी अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि सिंपल अशा पद्धतीने पुलाव केलेला आहे. आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगेल की ना म्हणजे जसं म्हणजे मी ना 11वी-12वीला होते, म्हणजे जेव्हा मी कॉलेजला जायची ना तेव्हा, तर तेव्हापासून तर मी ना म्हणजे लहानपणापासून आहे ना मला जेवणाची आवड खूप आहे. म्हणजे छान मस्त अशा नवीन नवीन रेसिपीज वगैरे करायची मला खूप आवड होती. आणि तेव्हा ना पप्पांना माझ्या हातचा ना पुलाव, इवन जीरा राईस, त्यानंतर बिर्याणी वगैरे हे ना पप्पांना खूप आवडायचं. आणि मला पप्पा सांगायचे की तू करशील का? जेव्हा मी करायची ना तेव्हा पप्पा पोट भरून खायचे. तर मला तेव्हापासून म्हणजे ना जे जे राईस आहे त्या राईसपासून मी अगदी वेगवेगळे प्रकार करायची. म्हणजे जसं की सोयाबीन फ्राय राईस, त्यानंतर म्हणजे ना जसं मला आयडिया सुचायचे ना तर त्यानुसार मी करायची. आणि लिटरली घरामध्ये सगळ्यांनाच माझ्या हातचा पुलाव, बिर्याणी किंवा जीरा राईस, इवन म्हणजे राईसचा जोही प्रकार असेल तो सगळं म्हणजे सगळ्यांनाच आवडायचा. तर तेच. तर तुम्ही बघितलं असेल की मी कशा पद्धतीने पुलाव तयार करून घेतलेला आहे. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा पुलाव नक्की ट्राय करा. खूप टेस्टी आणि खूप छान लागतो. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना मी याच्याजोडे रायता वगैरे काहीही केला नव्हता. कारण ना झालं काय माहिती आहे का, पप्पांना पुलावाबरोबर पप्पांना बटाटा भजी आणि जी कॉर्न भजी आहे ना ती खायची होती आणि जोडीला काकडी. तर त्याच्यामुळे मी काही सॅलड वगैरे अजिबात नाही केलं. तर तुम्ही पुलाव करत असाल तर तुम्ही पुलावाबरोबर तुम्ही कोशिंबीर किंवा रायता वगैरे करू शकतात. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.